उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। साधना आणि साधनेच्या ठिकाणी आपल्याला जर प्रगती साधायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे। इथे प्रथम एक लक्षात ठेवायचंय, प्रत्येक मानवी जीवनाच्या अपेक्षेत जर आपण विचार केला, आपली प्रत्येक कृती ही विचारातून होत असते। कोणताही उच्चार किंवा आचार करण्याच्या मागे विचार हा असतोच। अर्थात विचाराच्या मागे भावना असते आणि भावनेच्या मागे भाव असतो। हा जो भाव असं जे आपण म्हणतो तो प्रत्येक वेळेला असतो। म्हणजे भाव म्हणजे मी आहे हा भाव आहे की मी म्हणून प्रत्येक जण मी म्हणत असतो, तो त्याचा अहम भाव असतो। म्हणजे मी आहे हा भाव, ह्या भावाच्या अधिष्ठानावर भावना उद्दीपत होत असते आणि भावना जशी उद्दीपत होते तसा भावनेतून विचार प्रकट होतो, विचारातून उच्चार प्रकट होतो, उच्चारातून आचार प्रकट होतो। आता हे पाहायला गेलं तर नॉर्मल आपण जे जीवन जगतो त्या अंगाने ह्या प्रत्येक वेळेला आपल्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी असतात। मी आहेच्या म्हणताना ह्या भावाबद्दल मी अमुक आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे की लहान मूल आहे, जे काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाच्या ठिकाणी तो भाव असतो। आणि म्हणजे हा भाव आता इथे सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी प्रथम जो देहभाव असतो, मी आहे, इथे मी देह आहे हा भाव आहे। आणि हा मी देह आहे ह्या भावाला पुन्हा आणखीन काही गोष्टी मिळालेल्या असतात, ते म्हणजे नाव,
आई वडील त्यांची नाती होती किंवा हळूहळू त्याच्यावरती आणखी मग आपण श्रीमंत आहोत, गरीब आहोत किंवा अमुक जातीचे आहोत, अमुक धर्माचे आहोत, अमुक पंथाचे आहोत, हे सगळं एकत्र असून हा भाव असतो. म्हणजे कोणताही माणूस म्हटलं की त्याला हा भाव असतोच आणि ह्या भावाच्या अधिष्ठान भावना असते. बाहेरून एखाद्या माणसाने केलेला विचार म्हणजे समोरून आलेला विचार जेव्हा ह्या भावाला टोचला जातो किंवा भावाला स्पर्श होतो तर ह्या भावातून भावना निर्माण होतात आणि भावनेतून विचार निर्माण होतात, विचारातून उच्चाराचार सगळं निर्माण होतं. बरेच वेळा माणसं म्हणतात ना की जाती धर्माच्या नावाखाली आमची भावना दुखावली असं म्हणतो ना आपण बरेच. ही जी भावना दुखावली म्हणायच्या अगोदर त्याच्या मागे जो भाव असतो तो त्याला कारणीभूत असतो. त्या भावाच्या दिशा भावना असते. म्हणून कोणीतरी आपण काही चांगल्या गोष्टी करत असू का काही कार्य करून त्याला कोणी नाव ठेवतं आपल्याला राग येतो. राग येतो म्हणजे काय होतं, आपली भावना दुखावली. भावना दुखावली म्हणजे तिथे भावाला स्पर्श झाला आणि त्या भावाला स्पर्श झाल्यावर परत आपल्या ठिकाणी त्या समजा रागाची भावना, निराशेची भावना किंवा सामंजस्यपणाची भावना सगळ्या गोष्टी त्या येत असतात. प्रत्येकाच्या ठिकाणी जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते होत असतं आणि त्या भावनेतून त्याच्याकडे विचार सुरू होतात. म्हणजे क्षणोक्षणी ही गोष्ट आपल्याकडे होत असते. आता इथे सद्गुरुप्रणित साधना जी करायची ती कशासाठी करायची तर आपल्याकडे मूळ असलेला जो भाव आहे तो बदलण्यासाठी. सगळं स्पष्ट म्हणजे साधना ही कशासाठी करतो आपण. आपल्या ठिकाणी जो देहभाव आहे किंवा नावभाव आहे किंवा जातीभाव आहे, धर्मभाव आहे किंवा ज्या व्यवहारातल्या काही गोष्टीच्या अंगाने आपण अमुक आहोत, हे सगळं जो भाव आहे त्या भावातून आपल्या भावना, विचार आचार म्हणजे आपलं कर्म चालू आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं. इथे मूळ आपला भाव बदलायचा आहे. आता हा भाव कसा बदलायचा तर इथे भाव बदलण्यासाठी पुन्हा समजा आपण सद्गुरूंकडनं जे ज्ञान समजून घेतो ते विचार रूपाने आपल्या मनामध्ये त्याचं ज्यावेळेला चिंतन सुरू होतं. आता इथे विचार महत्वाचे आहे परत लक्षात घ्या. सद्गुरूंनी जे सांगितलं त्याचं त्या अंगाने आपल्या ठिकाणी विचार यायला लागतात आणि त्या विचारातून पुन्हा आपल्या ठिकाणी असलेली भावना आणि भावनेच्या मागे असलेला भाव याचा तिथे त्याच्यावर प्रभाव पडायला लागतो. म्हणून विचारातून परिवर्तन होतं लक्षात घ्यायचं. समोरून किंवा पुस्तक वाचनातून किंवा प्रबोधनातून जे विचार आपण ऐकतो, ज्ञान ऐकतो म्हणजे नेमकं काय करतो आपण ते विचार ऐकतो. त्या विचारातून आपण आपल्यासाठी ज्यावेळेला ते विचार करायला लागतो आणि त्या विचारातून आपल्याला त्या भावनेच्या दृष्टीने योग्य अयोग्य आपण समजायला लागतो. त्या भावनेतून पण आपण पाहत असतो परत लक्षात. आणि तिथे जर सद्गुरूंनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानातून आपण तो विचार पुन्हा चिंतनाला घ्यायला लागतो, त्या पुन्हा त्या भावनेला आणि भावनेतून भावाला स्पर्श होतो आणि तिथे परिवर्तन होतं. म्हणून परिवर्तनासाठी विचार फार महत्वाचे ठरतात लक्षात ठेवा. आता साधनेमध्ये आपण ज्यावेळेला बसतो, साधनेला बसतो त्यावेळेला एकांतात बसा म्हटलं जातं, शांत अशा ठिकाणी बसा म्हटलं. म्हणजे काय होतं त्यासाठी का असं करावं लागतं तर बाहेरच्या दुसऱ्या गोष्टींचा आपल्या भावनेला किंवा भावाला स्पर्श होता कामा नये यासाठी. म्हणजे एखादं गाणं ऐकायला लागलं तर आपलं काय होतं लक्ष उडतं किंवा आजूबाजूला काही आवाज येत असेल तर काही लोकांना ते जमत नाही, मग त्यांचं मन स्थिर राहत नाही असं जे आपण म्हणतो. त्याच्यासाठी खरं म्हणजे जे आपल्याला करायचं त्यात अडथळा येतो असं आपण म्हणतो. त्यामुळे लोक काही रागावतात, चिडतात, त्रासतात, रागा करतात असंही पाहतो आपण. आणि म्हणून ह्या ज्या विचार ह्या अंगाने सगळ्या आपल्या जीवनाचा स्रोत आहे तो विचार रूपाने
पहिल्यांदा प्रवाहित होत असतो आणि त्यातून मग आपण बोलणं किंवा आचरण हे विचाराच्या अंगानेच होतं. म्हणून सद्गुरू जेव्हा शिष्याला हे ज्ञान देत असतात त्या ज्ञानातून त्याला त्याच्या ठिकाणी आपण अमुक तमुक आहोत हा भाव बदलायचा आहे, त्यासाठी ते ज्ञान देतात, म्हणजे विचार देतात. परत लक्षात ठेवा, शिष्याला किंवा साधकाला ज्या वेळेला एकांतात बसून पहिल्यांदा ते व्यवस्थित समजून घ्यावं लागतं की कसं बसावं, कशी ध्यानधारणा करावी, साधना कशी करावी. हे प्रॅक्टिकली करताना अडचणी येतात. बऱ्याच वेळा ऐकताना आपल्याला ते बरं वाटतं, हो असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असंही माणसं विचार करतात. पण प्रत्यक्ष जेव्हा बसतात त्यावेळेला जरासं इकडे तिकडे आवाज आला, जरासं तिकडं लक्ष विचलित होतं किंवा अगदी नाही झालं तर गपचूप बसलं तरी विचार भलते सलते यायला लागतात. असंही बऱ्याच वेळेला बऱ्याच साधकांचा अनुभव असतो आणि त्यामुळे साधना जी सहज व्हायला पाहिजे ती होत नाही. इथे सद्गुरु प्रणित जे ज्ञान आहे आणि त्यांनी सांगितलेली जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित समजून घेता आली पाहिजे. मानवी मनाचा असा एक स्वभाव आहे, त्याला म्हणजे ह्या स्वभावाला मनाला जे दिसतं ते चांगलं कळतं आणि जे दिसत नाही ते चांगलं कळत नाही. आता दिसतं ते चांगलं कळतं म्हटल्यानंतर पुन्हा एक लक्षात घ्यायचंय की दिसतं ते चांगलं कळतं म्हणजे आता इथे भाव बदलण्यासाठी नेमकं काय पाहायचं हा विचारतो की ते पाहिल्याशिवाय हा विचार आपल्याला सहजपणे जे करायचं असतं तो करता येत नाही. इथे डोळे बंद करायला सांगितले जातात, एकांतात बसायला सांगितलं जातं, पण ते करण्यापूर्वी साधनेची जी प्रोसेस सांगितली जाते ती व्यवस्थित समजायला हवी. पहिला भाग तो एक लक्षात ठेवायचा आणि दुसरा भाग तिथे श्रद्धा असायला हवी. आपण जे करतो आहोत ते योग्यच करतो आहोत, किंबहुना आपली प्रगती होण्यासाठी आपण करतो आहोत आणि त्यासाठी साधना आपल्याला करायची आहे. आणि म्हणून डोळे बंद केले, एकांतात बसला तरी तिथे विचार आपल्याला त्रास देऊ शकतात. जर सकाळपासून दिवसभरात ज्यावेळेला किंवा रात्री जे जे आपण कार्य केलेलं असतं, काही अडीअडचणी आलेल्या असतात, प्रसंग आलेले असतात, ते कुठेतरी आपल्या भावना दुखावलेल्या असतील किंवा त्या भावनेला उत्तेजित करणाऱ्या असतील तर साधनेला बसताना पहिला तेच विचार यायला लागतात. आणि इथे प्रथम लक्षात ठेवायचं की आपल्याला भाव बदलायचा, म्हणजे विचारांच्या मागे भावना आणि भावनेच्या मागे भाव आहे तिथे आपल्याला लक्ष. म्हणजे विचार पहिले चांगलेच केले पाहिजेत. म्हणजे साधनेला बसताना मन प्रसन्न असलं पाहिजे आणि हे जे मन प्रसन्न असलं पाहिजे म्हणजे इथे आपलं मूळ स्वरूप असं जे सांगितलं जातं ते मूळ स्वरूप काय आहे याचं चांगलं अवलोकन झालं पाहिजे. की ते मूळ स्वरूपाकडे जायचं, कसं जायचं, तर त्याचा एकच भाग आहे की मी आहे हे नेमकं काय आहे हे पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. मी आहे हा जो भाव आहे तो आता सांगितल्याप्रमाणे तो भाव बाजूला करून तिथे नवीन भाव निर्माण व्हायचा की आहे ते चैतन्य आहे असं जे सांगितलं जातं ते आहे ते चैतन्य म्हणजे नेमकं काय आहे. फक्त शब्द आणि फक्त विचार एवढं करून तिथे प्रगती साधता येत नाही. आहेपणाचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला घ्यायचा. बघा, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते चैतन्य आहे. मोठं अगदी ग्रंथांमध्ये निर्णय ग्रंथ कधी आपण वाचलेले असू तर ते चैतन्य आहे हा विचार आपण करत असतो. पण इथे सूक्ष्म भाग असायला हवा, त्याचा अनुभव
कसा आला पाहिजे, तो कसा घेतला पाहिजे. नुसतं विचार केला चैतन्य चैतन्य आणि तुम्हाला कोणी विचारलं कोण आहे चैतन्य, हा उत्तर देता येतं. कारण एकदा एक सगळं विचारांचं चक्र आपल्याकडे मनात केलं की इतकी वर्ष आपण ऐकतो आहोत. पुन्हा पुन्हा ऐकणं हा श्रवण भक्ती सांगितली जाते ती त्यासाठी की विचार त्या पद्धतीने आपल्याकडे यायला हवेत. पण नुसतं विचार करून डोळे बंद करून आहे ते चैतन्य एवढं केलं तर ते शक्य आहे का, त्यासाठी खूप वेळ लागेल. कारण त्याच्यातून परत भावना आणि भाव प्रगट व्हायला वेळ लागेल. परत लक्षात ठेवा, कारण जे हे चैतन्य आहे त्या चैतन्याचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे हे पहिले लक्षात घ्या. आकाश मार्ग असं जे सद्गुरू सांगत असतात त्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी नेमकं डायरेक्ट काय केलं पाहिजे. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत की चांगलं वागा, चांगलं बोला, त्याचा अभ्यास करा, पुन्हा पुन्हा चिंतन करा, असा मार्ग आहे. पण त्यासाठी खूप वेळ लागणारा बाळ. इथे आहेचा अनुभव यायला हवा. जोपर्यंत आहेचा अनुभव येत नाही तोपर्यंत आहे ते चैतन्य हा भाव समजत नाही. लक्षात घ्या, आपण नुसतं शब्दाला धरून ठेवतो आणि आहे ते चैतन्य, मी चैतन्य असं जे म्हणत असतो तसा तो भाग नाही. आणि म्हणून अत्यंत सहजपणे किंवा प्रसन्न चित्ताने एका जागी स्थिर बसलो आपण. आणि हे बसल्यानंतर पहिलंच लक्षात घ्यायचं की पहिलं श्रद्धेसाठी मन अत्यंत प्रसन्न होण्यासाठी शांत होणं सद्गुरू स्मरण करणं ही पहिली पायरी. की सद्गुरूंना शरण जाणं, की सद्गुरूंना मनापासून सांगणं की तुमच्याद्वारे दिलेली साधना आपल्याकडनं सहजपणे व्हावी यासाठी तुमची मदत हवी. ते तुमच्यामुळे ही साधना व्यवस्थित होणार हा भाव इथे आपल्याकडे असला पाहिजे. म्हणजे ती भाव म्हणजे ती भावना आहे. आता एकदा सद्गुरू स्मरण केलं आणि मग सद्गुरू स्मरण केल्यानंतर पाहायचं कुठे हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. एकदा सद्गुरू स्मरण केलं, डोळे बंद केले की असणे पण कुठे आहे हे शोधायचा प्रयत्न करा. आता असणे पण कुठे आहे पाहताना डोळे बंद केल्यानंतर संपूर्ण शरीर आहे हे कळतं, प्रत्येकाला कळतं. मग आता हे शरीर आहे, शरीराचा अनुभव आहे. परत लक्षात आहे तो अनुभव शरीराचा, म्हणजे मी आहे म्हणताना आपण जो देहभाव म्हणतो तिथे हे शरीर आहे आणि शरीर म्हणजे मी हा भाव आपल्याला सुद्धा कळेल. देहभाव म्हणजे नेमकं काय. मग डोळे बंद केले आणि संपूर्ण शरीराला पाहायला लागलात की अगदी शरीराला पाहताना हात कळतात, पाय कळतं, पोट कुठे आहे, छाती कुठे आहे, पाठ कुठे आहे, सगळं कळत असतं. हे सगळं अनुभवत राहा. आता हे अनुभवत असताना पाहिजे तर श्वासाचा आधारही घेऊ शकता किंवा आधार न घेता सुद्धा नुसतं शरीराला अनुभवण्याचा प्रयत्न करा. शांतपणे आणि स्थिरपणे जाणीवपूर्वक तिथे फक्त शरीर पाहण्याचा प्रयत्न करा. पायाला पहा, कंबर पहा, पाठ पहा, खांदे पहा, हात पहा, मान पहा, प्रत्येक ठिकाणी पहा. दुसरा काही विचार नाही करायचा, फक्त पहा. डोकं पहा, कपाळ पहा, डोळे पहा, नाक आहे पहा, ओठ पहा, संपूर्ण चेहरा. म्हणजे पहा म्हणजे अनुभवा. इथे कोणतीच कल्पना नाही करत आहे, फक्त अनुभवण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक जेव्हा अगदी संपूर्ण शरीर आहे हे अनुभवत आहोत हे लक्षात घ्या. बराच वेळ हा अनुभव घेत राहायचा की
संपूर्ण शरीराच्या ठिकाणी पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा. आणि पाहताना शरीराचा स्पष्टपणे अनुभव यायला लागतो. पुन्हा पुन्हा पाहायचा, अगदी पायापासून एक 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 अवयव पाहता पाहता संपूर्ण अवयव, संपूर्ण शरीराचा एक एक अवयव पाहता पाहता पाहत राहा. आणि त्या प्रत्येक पाहताना ते अनुभव येत आहे हे अनुभवत राहा. अनुभवत राहायचं. पाहायचं आहे म्हणजे अनुभवायचं. बराच वेळेला अनुभवता अनुभवता एक लक्षात येईल की शरीराला अनुभवणारा, की जो शरीराचा जो अनुभव घेतला जातो आहे तो अनुभव घेणारं तत्व आहे हे कळेल. आकाश मार्ग जे सद्गुरू सांगतात की प्रत्यक्ष जे तत्व आहे ते तत्व डोळ्याला दिसत नाही. शब्दाने खरं म्हणजे त्याचं वर्णन पाहिजे तसं करता येत नाही. ते तत्वच आपण आहोत हे असून सुद्धा आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून शरीराच्या ठिकाणी पाहत राहा. तिथे दुसरं काही बोलायचं नाहीये, कसला विचार करायचा नाहीये. परत लक्षात ठेवा. फक्त त्या अनुभवातून जितकं अनुभवण्याचा प्रयत्न करू की तिथे प्रत्येक अवयव अनुभवता करता करता संपूर्ण शरीर आणि शरीराला पाहणारा की शरीराला अनुभवणारा जे तत्व आहे त्या तत्वाला अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. कोणतंही नाम घ्यायचं नाहीये, दुसरा कोणताही विचार करायची गरज नाही. फक्त शरीराला पाहायचं आहे. हा भाव लक्षात. शरीर आहे हा अनुभव आहे. आता हा शरीराला आहे, शरीर आहे हा अनुभव आहे. पण ह्या शरीराचं सगळं चलन वलन किंवा शरीराला जे अनुभवणारं तत्व त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्या तत्वाचा अनुभव कोणी घ्यायचा आहे? या तत्वानेच. म्हणजे हे अनुभव कोण घेतं? ते तत्व अनुभव. शरीर आहे कोण समजतंय? हे जे मूळ तत्व आहे, जाणणारं तत्व म्हणतो किंवा अनुभवणारं तत्व, ते अनुभवणारं तत्व आहे हे शब्दाने किती सांगले तरी कळणार नाही. परत लक्षात. पण प्रत्येकाने ही कृती जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. त्याला अर्धा तास लागेल, पाऊण तास लागेल, 1 तास लागेल, पण हे आपल्याला अनुभवायचंय. लक्षात घ्या. भगवद्गीतेत सांगितलं ते चैतन्य असं आहे, ते त्यांचा अनुभव आहे. सद्गुरूंनी सांगितलं चैतन्य असं आहे, तर सद्गुरूंचा अनुभव आहे. तुझा अनुभव काय? प्रत्येकाला जर ते समजून घ्यायचं असेल साधकाला, त्या साधकाला कळलं पाहिजे हे पाहणारं तत्व किंवा हे अनुभवणारं तत्व जे म्हणतो ते नेमकं कसं आहे, की त्याचा अनुभव कसा आहे. तो अनुभव प्रॅक्टिकली प्रत्यक्ष प्रत्येकाची कृती केल्याशिवाय ते कळणार नाही. म्हणून इथे चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, हे आपल्या अंतर्मनामध्ये सिंचन एवढ्यासाठीच केलं की तिथे ते अनुभवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रॉपर तिथेच थांबतो आणि आपण म्हणतो संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे म्हणतो. शरीराच्या ठिकाणी तो अनुभव आला बरोबर, पण शरीराच्याही मागे म्हणजे जिथे जो भाव आपल्याकडे येतो आहे त्या भाव जिथून निर्माण होतो त्या तत्वाकडे आपल्याला वळायचं आहे. म्हणजे भावाच्याही पलीकडे जायचं आहे. आणि ते जाणता येत नाही बऱ्याच वेळेला. म्हणून तिथे बराच वेळ फक्त अनुभवत राहा, अनुभवत राहा, अनुभवत राहा. अनुभवता अनुभवता अनुभव यायला लागेल. दुसरा त्याचा मार्ग म्हणजे एक डायरेक्ट मार्ग समजा. ही जी साधना आता जे सांगत आहे की तिथे भावातीत होणं, म्हणजे अशी एक वेळ येईल की तिथे मन अत्यंत कसलाही विचार नसेल, पण केवळ अनुभवणं कळेल, अनुभवणं कळेल. लक्षात घ्या. अनुभवणं चालू आहे हे कळेल, आणि हे कळलं म्हटलं तरी तो प्रकाश आहे.
ज्ञानप्रकाश. ती अनुभूती घेत राहायची आणि ती अनुभूती ज्याची त्यानेच घ्यायची. प्रत्यक्ष जे जे आपण चिंतन केलंय, सद्गुरू जे जे वर्णन करून सांगितलंय, सच्चिदानंद स्वरूपाचं बऱ्याच वेळेला आपण पुन्हा पुन्हा श्रवण करतो. सद्गुरूंनी सांगितलेलं किंवा अनेक संतांनी सांगितलेलं आहे. पण ते बऱ्याच वेळा आपण शब्दाच्या द्वारे धरून फक्त विचाराच्या लेवलला ते अनुभवण्याचा प्रयत्न करतो. आपण विचार करतो ना, विचार करून मागे करतो. चुकीचं असं काहीच नाहीये, पण त्याच्यातून परत मागे जायचं इथे आपल्या लक्षात. आपण तिथेच थांबतोय. बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना की आज बरी वाटलं, बरी साधना, कधी वाटत नाही बरं झाली. का? त्या लेवलपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही, लक्षात ठेवा. आणि त्या लेवलसाठी पोहोचण्यासाठी फक्त ज्याचा त्याला अनुभव यायला हवा. साधकाच्या ठिकाणी जी जाणीव आहे, जाणणारं तत्व आहे, त्या जाणणाऱ्या तत्वाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला पाहिजे. शब्दाने नाही, विचाराने नाही, प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे काय? आपल्याला एखादा गरम भांडा हातात पकडल्यानंतर चटका लागतो की नाही, तो अनुभव असतो. त्याचं वर्णन करा नाही करतो. ज्याला गरमच म्हणणे, चटका लागतो काय माहिती, त्याला किती पण शब्दाने सांगा, तो भलतच कधी समजतो. शेवटी प्रत्यक्ष अनुभव. किंवा तोंडामध्ये आपण साखर टाकली आणि तो जो गोडपणा, त्याचं वर्णन करा. मुलगा जर आईला कसा गोड आहे सांग मला, आई म्हण तूच खा आणि बघ. ज्याचा त्याला अनुभव आहे की साखर गोड आहे, आई म्हणाला रे गोड आहे, छान, घे घे. तर तुम्हाला ती सांग कसा गोड आहे ते वर्णन कर. तर त्याचं गोडीचं वर्णन करता येत नाही. शब्दाने किती वर्णन केलं तर ते अपुरं ठरतं. पण अनुभव काय? मुलाच्या तोंडात जिभेवर साखर टाकली आणि त्याला सांग काय आहे, आपण त्याला कळलं गोड म्हणजे काय, किंवा तिखट म्हणजे काय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहत असतो तिथे अनुभवणं हा महत्वाचा बोध आहे. आणि म्हणून जो अनुभव आहे तिथे शब्द नाहीये, तिथे विचार नाहीये, तिथे काही नाहीये. आणि आपण ते समजण्यासाठी शब्दाचा आधार घेतो, विचारांचा आधार घेतो आणि त्याच्यात आपण अडकतो. काय बरोबर? प्रत्येक जण कसा अर्थ समजून घेईल त्याच्याकडे तसं त्याच्या भावना निर्माण होतात. त्या भावनेतून पुन्हा विचाराच्या लेवलला जातो आणि त्याप्रमाणे त्याला बरं वाटतं की बरं वाटत नाही असं जे आपण म्हणतो. त्यामुळे प्रत्यक्ष साधना म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा एक प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मग या बाकीच्या साधनांचं काय, बाकीच्या साधना करायच्या, पण आता अनुभवाच्या, अनुभव महत्वाचा आहे हे बाग लक्षात. ह्या अनुभूतीतून काय होईल? ह्या अनुभूतीतून जे जाणीव आहे त्या जाणीवेला ते अनुभव एकदा तो कळला की त्या अनुभूतीतून परत जीवनाकडे पाहताना त्याचा तो भाव त्या अनुभूतीच्या अधिष्ठान असणार. तो देवभाव राहत नाही. मग तिच्या आहे ते तत्व आहे, आपण जे म्हणतो आहे ते चैतन्य आहे. त्या चैतन्याचा तो अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो. आहे ते चैतन्य आहे हा विचार धरून धरून मन शांत होतं, निवांत होतं आणि त्या निवांत अवस्थेमध्ये आपण असतो. तो एक भाग आहे. पण अनुभव घ्यायचा असेल तर पहिला हा अनुभव घ्या, मग आहे ते चैतन्य हे काय ते कळलं ना. जसं गोड काय ते खाल्ल्याशिवाय कळत नाही, तसं हा अनुभव घेतल्यानंतर चैतन्यच आहे. म्हणजे चैतन्य हा सुद्धा शब्द आहे. त्या तत्वाचा अनुभव घेण्यासाठी कोणत्याही शब्दाची, विचारांची गरज नाही. कारण ते त्या तत्वाने स्वतःचा स्वतः अनुभव घ्यायचा आहे. त्याला बाहेरच्या गोष्टी करायच्या काहीच गरज नाही. लक्षात काय म्हणतात? त्यामुळे ही अनुभूती घ्यायचा प्रयत्न करा. अनुभूती घेण्यासाठी अगदी शांतपणे एका जागी बसायचं आहे. बाहेरच्या कोणत्याही अंगाने मनावर दुसऱ्या बाहेरच्या विचारांचा, उच्चारांचा किंवा आचरणाचा कोणताही आपल्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी संक्रमण होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे एकांतात बसायचं. सद्गुरूंना स्मरणात घ्यायचं आहे. कारण सद्गुरूंच्या प्रती असलेल्या श्रद्धेतून ही अनुभूती आपल्याला येणार आहे हे लक्षात ठेवा.
आणि म्हणून बराच वेळ ज्यावेळेला आपण पाहतो आणि पाहत बसतो इथे नुसतं अनुभवण्याचा प्रयत्न करा. शरीराला अनुभव आलाय, शरीराला पाहिलंय, शरीराला पाहतोय. कोण पाहतोय? पाहता पाहता हे जे पाहणारं तत्व आहे तिथे ही जाणीव म्हणजे जाणीव स्वतःकडे स्वरूपाकडे ती वळते. त्या जाणीवेला एकदा शरीर आहे पाहता पाहता कोण पाहत आहे की कोणाला हा अनुभव येतोय, ते जे कोणाला अनुभव येतोय त्या अनुभूती जिथे येते आहे तिथे वळण्याचा प्रयत्न करायचा. वळण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचंय? तिथे तो दृढ भाव धरत राहायचा की पाहणारा पाहतोय, पाहणारं तत्व आहे ते पाहतोय. तिथे परत रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाही, काही नाहीये. जाणीवेचा स्वभाव असा आहे, त्याला हे रंग रूप गंध वगैरे आकार विकार दिसला तर त्याला ओळखल्यासारखं वाटतं आणि ते ज्यावेळेला काहीच नाही तो अधांतरी होऊन जाते. जाणीव अधांतरी होते आणि त्या अधांतरी अवस्थेत जितका वेळ ती थांबत जाईल तसं हळूहळू तिला तिच्या स्वचा त्या जाणीवेला तिचा अनुभव यायला लागतो. आता किती वेळात होईल हे? प्रत्येकाच्या अगदी ज्याला तळमळ आहे की त्याला ते अनुभवायचंच आहे अशा भावात राहायला लागला की त्याला त्या अनुभव येईल. पहिल्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी हा अभ्यास करत राहायचा असतो आणि प्रत्यक्ष अनुभवायचं आहे हे लक्षात ठेवा. इथे विचाराने अनुभवला किंवा कोणते रंग वर्णन केलं मग मला अनुभव आला, ते प्रत्यक्ष अनुभव नाहीये. ते प्रत्यक्ष अनुभव ही साधनेमध्ये घ्यायचा असतो. अनुभव काय येणार आहे? मुद्दामून सांगतो पुन्हा. अनुभव म्हणजे कसलाही रंग दिसणार नाहीये, कसलंही रूप दिसणार नाहीये, केवळ असणे पण आहे हे लक्षात आलं. म्हणून ज्या वेळेला शिष्याला सद्गुरू एका अंगाने साधनेसाठी वळवता विचारांच्याद्वारे जे काही युक्त्या सांगून वळवत असतात तिथे शेवटी त्यांना इथे ते निर्गुण निराकार जे स्वरूप आहे त्या स्वरूपाकडे वळवायचं असतं आणि ते त्या स्वरूपाकडे वळवण्यासाठी त्या जाणीवेला सुद्धा निर्गुण निराकार व्हावं लागतं. त्या लेवलला ती जाणीव पोचते तेव्हा त्या जाणीवेला स्वतःचा अनुभव येतो. प्रत्येकाला त्याचा अनुभव येऊ शकतो. फक्त मनापासून ते करण्याचा प्रत्येकाने हा प्रयत्नही केला पाहिजे की साधना ह्या पद्धतीने आपल्याला साधता येते की ते शरीर आणि जाणीव एकमेकाला चिकटलेली आहेत. संपूर्ण शरीर म्हटल्यानंतर ह्या शरीराच्या ठिकाणी संपूर्ण जाणीव व्यापून आहे, आतून बाहेरून. लक्षात घ्या, आतूनही व्यापून आहे, बाहेरून व्यापून आहे. आणि त्यामुळे अशी एक वेळ येते की हात आहे पण हाताचा आकार असा आहे हे लक्षात न घेता सुद्धा हाताचं अस्तित्व अनुभवते. पाय आहेत, पायाचा आकार लक्षात न घेता सुद्धा पाय आहेत हे आहे पण कळायला लागतं. की संपूर्ण शरीर आहे असं जरी कळलं तरी ते शरीर म्हणून आकार न पाहता ते जे निराकार तत्व आहे त्याचा अनुभव तिथे येतो. लक्षात घ्या. म्हणून पाहणाऱ्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि तो प्रत्यक्ष अनुभव जेव्हा साधक घ्यायला लागतो तर त्याला मग दुसऱ्या गोष्टीचं वर्णन ते कधी करेल, तो त्याच्यातून बाहेर आल्यानंतर तो फक्त सांगेल का आधार घ्यावा लागतो. आणि जर त्याला विचार तुला काय अनुभव आला, फक्त अनुभवत होतो हा अनुभव आला. लक्षात घ्या, म्हणजे सूक्ष्म गोष्ट आहे ही. फक्त ती अनुभूती आली हे चांगलं कळतं. तिथे जाणे अत्यंत निवांत होईल, शांत असेल, दुसरा कसलाही तिथे विचार राहत नाही. एकाच दुसरा बिरळ विचार येऊ शकतो आणि जातो आणि फक्त अनुभवत राहायचंय. म्हणजे दुसरा अशी एक वेळ येते की जसं आपण गाढ झोपेची अवस्था आहे तशा गाढ झोपेसारखी की तिथे काहीच माहित नाही असं म्हणतो ना आपण. पण इथे मात्र हा अनुभव चाललेला आहे हे कळतं.
ही जी अनुभूती आली तर ती अनुभूती लक्षात ठेवून मग त्या अनुभूतीचं आपल्याला वर्णन नाही करता आलं तरी ते तत्व आहे हा अनुभव तिथे राहतो आणि त्याला आपण त्या अनुभवातून आपण डोळे केल्यानंतर व्यवहार करताना हे सर्व जीवन जे आपण म्हणतो परमेश्वराचं आहे की चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणजे जे तत्व जे आपण ज्याला कसला रंग नाही, रूप नाही, गंध नाही पण अनुभवलेलं आहे ते जे तत्व आहे ते तत्वच शरीर रूपाने आकार घेतला आहे. त्याच तत्वाने जाणीव रूपाने आकार घेतला आहे. त्याच तत्वाने ह्या सगळे विचार उच्चार आचार करतो तो आकार घेतोय आणि ते स्मरणातून आपलं जीवन चालू होतं. अनुसंधान असं जे आपण म्हणतो त्या अनुसंधानासाठी अनुभूतीच्या अधिष्ठानावर जे अनुसंधान असेल तो एक भाग असतो. नाहीतर विचारातून आपण जो आधार धरलेला आहे की ते तत्व आहे तत्व आहे तत्व आहे करून आपण म्हणतो की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. तर तो विचाराच्या लेवलला असलेला अनुसंधान आणि प्रत्यक्ष अनुसंधानाच्या मधला फरक पडेल. कळलं? जरासं सूक्ष्म आहे पण हे जर व्यवस्थित समजलं तर ही अनुभूती प्रत्येकाला येऊ शकते. पण मन तिथे मात्र स्थिर आणि शांत असलं पाहिजे आणि मग त्यानंतर प्रत्येक वेळेला त्या स्मरणात म्हणजे ते अनुभवलेला आहे त्या अनुभूतीचा सतत भाव आपल्याकडे जसा यायला लागतो तेव्हा त्या भावामध्ये परिवर्तन व्हायला लागतं की जे आहे ते चैतन्य आहे. जे शब्दाने आपण सांगतो शब्दाने सांगितलं म्हणजे त्याचं वर्णन आहे पण मुळात जो अनुभव आहे तो अनुभवच आहे. साखर गोड आहे गोड आहे कळलं. तोंडात पडला तो अनुभव खरा आहे. बाकी त्याला गोड म्हणा की अति गोड म्हणा की कमी गोड म्हणा हे वर्णन झालं. कळलं मी काय म्हणतो. आणि म्हणून शब्दाच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे आणि एकदा तो अनुभव घेतल्यानंतर पुन्हा जेव्हा आपण डोळे उघडतो की पुन्हा जेव्हा आपण देहावर येतो पण देहावर यावं लागणार. आता डोळे उघडल्यानंतर काय होतं परत देहाच्या आधारे ही जाणीव सगळं जीवन जगायला लागतं. आता ह्या जाणीवच्या ठिकाणी हे चैतन्य आहे शब्दाच्या द्वारे हा विचार तिथं असल्यामुळे पण अनुभव तो आहे. ते जे आहे ते चैतन्य म्हणजे आहे ते चैतन्य आहे जे आपण सांगतो त्याचा अर्थ कळतो. आहे ते चैतन्य आहे तेच चैतन्य जाणायला लागतं की अनुभवायला लागतं तर ते जे जाणणं चालू आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे हे कळलं. म्हणजे इथे मी जाणतो राहणार नाही, मी पाहतो नाही राहणार. हे सर्व चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हा लक्षात घ्या. म्हणून एकदा जर हा भाव पक्का झाला म्हणजे अनुभूतीतून हा भाव पक्का झाला तर तो भाव जी आहे त्या भावाला धारणा असं म्हटलं जातं. धारणा शक्ती म्हणतो ना की ही धारणा म्हणजे पक्क दृढ भाव. धारणा म्हणजे काय झोपेत सुद्धा ते स्मरण असलं पाहिजे की चैतन्य म्हणजे अनुभूती झाल्याशिवाय झोपेत राहणार नाही. परत लक्षात घ्या मी म्हटलं ना हा अनुभव घेतला तर ही धारणा पक्की व्हायला लागते. काय चैतन्याचं काय चैतन्याचं काय चैतन्याचं लक्षात घ्या. ह्या धारणेतून म्हणजे संतांकडे काय सद्गुरूंकडे ही धारणा असते आणि ही धारणा आजूबाजूच्या व्यक्तींवर पण त्या धारणेचा प्रभाव असतो. म्हणून सद्गुरू सद्गुरू समय जेव्हा आपण साधनेला बसतो किंवा सद्गुरू समय जेव्हा आपण चिंतनाला बसतो तेव्हा सद्गुरूंकडे असलेली ही जी धारणा आहे त्याचा प्रभाव जवळ असलेल्या बसलेल्या लोकांवर पडत असतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळा आपला अनुभव येतो की सद्गुरूंच्या कक्षेत असू म्हणजे त्यांच्या समोर असू बाजूला असू त्यावेळेला आपली साधना व्यवस्थित होते का त्यांची धारणा तुम्हाला ते तिकडे वळवते. तुम्हाला म्हणजे त्या जाणीवेला वळवते. प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे त्या जाणीवेला जरी तिथे अनुभव नसेल तरी सद्गुरूंची जी धारणा आहे त्या धारणेचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर पडतो आणि त्यामुळे जी जवळ बसली जे अगदी मनापासून तो प्रयत्न करतात त्यांना तो अनुभव म्हणजे तिथे ती शांतताचा अनुभव येतो की आपण काहीतरी मिळवतो त्याचा अनुभव येतो की मन स्थिर होतो त्याचा अनुभव येतो की साधना व्यवस्थित होते त्याचा अनुभव येतो. साधना व्यवस्थित होते म्हणजे आपलं मन स्थिर झालं शांत झालं हा अनुभव येतो. म्हणून धारणा महत्वाची. म्हणून संतांच्या बरोबर राहणं म्हणजे संतांच्या कडे पडून राहा असं
पूर्वी सांगितलं होतं. सद्गुरू प्रवचन झालं, संतांकडे पडून माझ्या घरी येऊन कोणी पडून राहू नका असं सद्गुरू म्हणाले. कारण अरे संतांच्या घरी मग त्यांच्याच घरी जाऊन पडून जावं ना, कशाला इकडे जा. पण ती जी धारणा आहे त्या धारणेचा प्रभाव, त्यांच्याकडे जो दिव्य भाव आहे त्या दिव्य भाव ही धारणा रूपाने तिथे प्रकट होते आणि त्या धारणेतून त्यांच्या ठिकाणी विचार उच्चार सगळे चालू होतात. म्हणजे धारणेतून भावना भाव म्हणजे भाव आहे ती प्रत्यक्ष चैतन्य जो आहे हा जो दृढ भाव आहे त्याला आपण धारणा म्हणतो. ह्या धारणेतून सतत आता साधकाने काय करायचं, त्यांना तो अनुभूती येत नाही तोपर्यंत त्याने काय करतो, पण ह्या धारणेतून म्हणजे सद्गुरूंची जी धारणा आपल्याला झालेली आहे काय ते चैतन्य आहे त्या धारणेतून सर्वांचं मंगल व्हावं किंवा सर्वांचं कल्याण व्हावं भलं व्हावं ही भावना पुन्हा पुन्हा करत राहणं. ह्या भावनेतून मन इतकं शांत स्थिर होतं की जेव्हा आपण हा अनुभव घ्यायला जातो तेव्हा तो अनुभव लवकर येऊ शकतो. जोपर्यंत मन स्थिर आणि शांत कधी असतं, सर्वांच्या कल्याणाचा विचार असेल तेव्हा. लक्षात घ्या, सर्वांचं, फक्त माझं कल्याण पाहिजे की मला सुख हवंय तर त्याच्यासाठी ते होऊ शकत नाही. सर्वांप्रती जी करुणा प्रकट व्हायला लागते की जेव्हा ही सर्व चैतन्याची रूपं आहेत, सद्गुरूंकडे जी करुणा आहे की सद्गुरूंना प्रत्येकाला हे ज्ञान मिळावं ही तळमळ आहे की सद्गुरूंना प्रत्येक जण आपला वाटतो ही त्यांच्याकडे तो भाव आहे. त्यांना दुरावा नसतो. जे साधक आहे जे त्यांचं ऐकायला येतात त्यांच्याबद्दल त्यांचं कोट कल्याण व्हावं की त्यांना हे ज्ञान कळावं ही जी धारणा सद्गुरूंकडे असते त्याचा प्रभाव जवळ असलेल्या जे हा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरते की त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडत असतो. आणि त्या प्रभावातून त्याने एवढंच एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत अनुभव घेण्याचा पटकन प्रयत्न करा. मग पटकन अनुभव येणार नाही, कोणाला लगेच होईल, कोणाला आणखीन अनेक वर्ष लागेल, ते करत राहायचं. पण धारणा काय धरायची आहे माहिती आहे, सर्वत्र चैतन्य आहे आणि सर्वांचं कल्याण व्हावं की सर्वांचं भलं व्हावं. सर्वांना म्हणजे हे भलं व्हावं होण्यामध्ये एक लक्षात ठेवा की सर्वांना सद्बुद्धी मिळावी, सर्वांना आरोग्य मिळावं ह्या पहिल्या भावना असल्या पाहिजे. मंगलमय कधी होईल, सर्वांचं आरोग्य व्यवस्थित असलं पाहिजे, सर्वांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे. सद्बुद्धी म्हटलं की तिथे आपण नेहमी सांगतो की इथे आत्मज्ञान यावं आणि शहाणपण यावं, दोन्ही गोष्टी सद्बुद्धीच्या अधिष्ठानावर. की जिथे चैतन्यच आहे हा विचार आणि शहाणपण म्हणजे सर्वांचं भलं होण्यासाठी आपल्याकडे तशीच भलेपणाचा जो विचार असेल तर त्याच्यातून आपल्याकडे परिणाम चांगले मिळायला लागतात. ह्या अंगाने सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांचं पोट कल्याण व्हावं, की सर्वांना चांगली बुद्धी मिळावी, आरोग्य मिळावं, ऐश्वर मिळावं, समृद्धी मिळावी आणि ज्ञानाचं अधिष्ठान क्षणोक्षणी त्यांच्या जीवनात असावं. म्हणून ही जी सर्वांप्रती असलेली जेव्हा मंगलमय भावना ती धारणा व्हायला लागली तर अशा सत्साधकाची अनुभूतीकडे प्रवास अधिक वेगाने होतो. म्हणून एका बाजूने सद्गुरूंप्रती शरणागती असायला लागली, पूर्ण शरणागती किंवा श्रद्धा, दोन्ही गोष्टी. श्रद्धेशिवाय शरणागती होणार नाही, पण श्रद्धेशिवाय शरणागती होणार नाही, पण ती आपण आपलं स्वतःचं अस्तित्व संपवायचंय. लक्षात घ्या मी काय म्हणतो, मी अमुक आहे, मी देह आहे, की मी ह्या नावाचा आहे, मी ह्या, ते अस्तित्व साधनेमध्ये संपलं पाहिजे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत विचार येणार, तोपर्यंत हा आवाज आला तो आवाज आला तसाला ते नाही. पण इथे एकदाच लक्षात आलं काही चैतन्य, ही जेव्हा अनुभूतीचा प्रांत हा मंगलमय भावनेतून जातो तिथे सद्गुरूपती शरणागती, श्रद्धा, निष्ठा महत्वाच्या गोष्टी सांगतो की हे का असं असायला हवं. तर जोपर्यंत ती श्रद्धा आणि निष्ठा नसते आणि शरणागती नसते तोपर्यंत मन सद्गुरूंचं ज्ञान पूर्णतः आपल्या ठिकाणी ग्रहण करत नाही. थोडंसं करता स्वतःचा विचार त्याच्यावर लावायचा प्रयत्न करतो, कळलं की स्वतःचं ज्ञान तिथे ज्ञानाच्या अधिष्ठान चेक करायला जातं. साधनेमध्ये हे करायची गरज नसते. साधनेमध्ये फक्त सद्गुरूंप्रती शरणागत व्हायचं असतं.
सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तिथे कसलीही मनात शंका येता कामा नये. तिथे श्रद्धा असेल आणि निष्ठा असेल सद्गुरूंप्रती, तिथे मग त्या अमुकाने काय सांगितलं, दुसऱ्याने काय सांगितलं, पुस्तकात काय वाचलं, ह्या गोष्टी येणार नाही. नाही तर काय होतं, ह्या पुस्तकात असं सांगितलं मग आपण असं करूया, त्या पुस्तकात असं केलं असं करूया. इथे साधनेमध्ये विकल्प तयार होतात. श्रद्धा निष्ठा का असायला हवी, म्हणून एकाच सद्गुरूंचं ऐकायचं असतं असं जे सांगितलं जातं ते काय सद्गुरूंचं महात्म्य म्हणून आहे, तर साधकाला एक दिशा मिळावी यासाठी असतं. प्रत्येक संत आपापल्या परीने सगळ्या गोष्टी सांगत असतात. ज्यांना या अनुभव आहेत त्या अनुभवाला ण्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे ते नामस्मरण आलं, स्वयंस्मरण आलं, सोमभावाचं स्मरण आलं, किंवा ध्यानस्थ कसं बसायचं, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. मग त्या करताना परत जर अमुकाने असं सांगितलं असं करूया, दुसऱ्याने सांगितलं असं करूया, तर तिथे नाही. तिथे आपल्याला इथे ह्या सद्गुरूंकडनं आपल्याला हे मिळालंय तर ते आपल्याला त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी तो प्रयत्न करायचा असतो. म्हणून तिथे निष्ठा हवी म्हणतो. त्या कारणासाठी कर्मठ नाही व्हायचं पण निष्ठावंत व्हायचं. पहिलं लक्षात, सगळ्यांना सन्मान करा, सर्व संतांचा सन्मान असं काय आपले सद्गुरू मोठे बाकीचे कोण आहे आम्हाला माहित नाही असं पण नाही. ते आहेत, मोठे आहेत, महान आहेत, त्यांचा सन्मान करा. पण आपल्याला फक्त एकाच दिशेने जर करायचं असेल तर एकच सद्गुरू जे आहेत त्यांचंच मार्गदर्शन आपण घेत असो तेच घेतलं पाहिजे. बरं लक्षात आहे. नाहीतर ते विकल्प तयार होतात. ते विकल्प झाल्याचं मन स्थिर होत नाही, मन शांत होत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे धारणा प्रगट होणं. लक्षात घ्या, धारणा काय, चैतन्यच आहे आणि सर्वांचं भलं होत आहे. दोन गोष्टी, सतत भलं होत आहे हे जे आपल्या मनामध्ये जी धारणा निर्माण व्हायला लागली की त्याचा प्रभाव सर्वांवर, आजूबाजूच्या लोकांवर पडायला लागतो. तो प्रभाव आहे. जसं बल्ब पेटला की प्रकाश सगळीकडे जसा पेटतो तसं ह्या सद्भावनेचा प्रकाश जेव्हा एखादा साधक अगदी मनापासून सर्वांचं भलं व्हावं ह्या विचारातून पाहायला लागतो त्यावेळेला त्या धारणेचा प्रभाव सर्वांवर होतो. म्हणून आपल्या ठिकाणी ही धारणा प्रगट झाली पाहिजे. जो अनुभव घ्यायच्या अनुभूतीतून धारणा येते एक. दुसरा अनुभव येण्यापूर्वी सद्गुरूंच्या संगतीत राहून त्यांच्या धारणेचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. जसं काळोख आहे तर आपण एखादा छोटा बल्ब लावला तर त्याचा थोडासा प्रकाश पडतो, तेवढा प्रकाशाचा उपयोग होतो आपल्याला, त्या प्रकाश आपण पाहतो. पण तो 100 वॅटचा बल्ब लावला तर त्याचा प्रकाश अधिक लांब, तितकं आपण सगळ्या गोष्टी व्यापू शकतो, पाहू शकतो. तसं ह्या धारणेचा अभ्यास जितका आपल्याकडे व्हायला लागेल की आहे ते चैतन्य आहे आणि सर्वांचं भलं होत आहे. म्हणून सर्वांचं भलं होत आहे इथे जास्त जोर असायला हवा. जोपर्यंत अनुभूती येईल, अभ्यासांची अनुभूती येईल, पण इथे मन जेव्हा जितकं आपलं शुद्ध होत जातं या मंगलमय भावनेने सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, हे मनापासून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथे कुठेही कोणाही बद्दल अनिष्ट विचार येता कामा नये, नकारात्मक विचार येता कामा नये. परत पुरा लक्षात, नकारात्मक विचार नकारात्मक धारणा निर्माण करू शकतात. म्हणून इथे नकारात्मक किंवा रागाचा, द्वेषाचा म्हणजे कोणताही जे आहे तो विचार येता कामा नये. मन निर्मळ व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे आणि हा धारणेचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पतंजली ऋषींनी जे अष्टांग योग साधनेमध्ये धारणा ही 6वी पायरी सांगितली आणि त्याच्यातून ध्यान आणि त्याच्यापुढे समाधी सांगितली. धारणा ही मंगलमय भावनेतून धरायला लागलो आणि आपण साधनेला बसायला लागलो त्या धारणेतून, सद्गुरूंच्या स्मरणातून, तर तिथे मन स्थिर होतं, म्हणजे ध्यान लागायला लागतं, मन पटकन स्थिर होतं आणि त्या ध्यानातून मग ती अनुभूती जी येते ती समाधी अवस्था असते. आता इथे दुसरा भाग असा आहे की आपल्याला धारणेतूनच सगळं जीवन जगायचं. अष्टांगाने सगळं चांगलं वागा, चांगलं बोला, सगळ्या प्राण म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्यात, प्राणायाम, आसन विसन जे सांगितलेलं आहे ते करायला खूप वेळ लागेल. तुम्हाला लवकरच पाहिजे ना,
तिथे सद्गुरूंना धरून धारणा पक्की करा. ही धारणा आपल्याकडे पक्की कशी करायचं? मंगलमय भावना. सद्गुरूंच्या बरोबर आपण आहोत, सद्गुरूंनी जी सांगितलेली अनुभूती घ्यायची ती अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि त्या अनुभूती घेता घेता मग त्या मंगलमय भावनेची धारणा आपल्याकडे आली पाहिजे की आपलं मन तिथे मंगलमय भावनेतून मन शुद्ध व्हायला लागतं. मनातला गाळ कचरा तो बाजूला होतो आणि मन अधिक अधिक स्थिर व्हायला लागतं. आणि त्याची धारणा ही याचा विचार आपल्याला परत पुढे करायचा आहे. नुसतं धारणा ही कशी असली पाहिजे, कुठून सुरुवात होते ते सांगतो. म्हणजे जो भाव आपल्याकडे देवभाव असं जे शब्द वापरले जातात ती देवभावाची धारणा झाली पाहिजे. धारणा झाली की धारणेतून म्हणजे भावना, भावनेतून विचार, उच्चार, आचार हे नवीन चक्र सुरू होतं. मूळ सुधारलं तर झाड बहरतं. मुळालाच जर भवरोग झालेला आहे तर आपलं जीवनरूपी झाडाचं सगळी फळं चांगलीच असतील हे सांगू शकत नाही. म्हणून मूळ सुधारायला पाहिजे. म्हणजे सगळं मुळाकडे गेलं पाहिजे. मुळाकडे जाण्यासाठी आतापर्यंत आपण ज्या अनेक साधना त्या आहेतच, पण परत आपल्याला हा अनुभव घ्यायचा हे लक्षात ठेवा. अनुभूतीशिवाय इथे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येणार नाहीत. अनुभूती पाहिजे. नेमकं काय आहे? वर्णन खूप सांगितलं आणि वर्णनाला आपण आहे 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 म्हटलं तर तेवढं उपयोगी नाही. शेवटी अनुभव हा यायलाच हवा. काल्पनिक अनुभव उपयोगाचा नाही. परत लक्षात, कल्पना करा असं सुंदर जग आहे, बरं वाटतं, नाही असं नाही. पण तिथे अनुभव घेणाऱ्याचा अनुभव घेणं आणि तिथे ती धारणा आपल्याकडे पक्की होणं हे पहिलं लक्षात असलं पाहिजे. म्हणजे धारणेचे नंतर अधिक त्याचा विस्तार आपण पुढच्या वेळेला करण्याचा प्रयत्न करू, कारण तो विषय त्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. पण पहिल्यांदा ही धारणा प्रगट कशी झाली पाहिजे? ती मंगलमयच धारणा पाहिजे. तिथे नकारात्मक विचार येता कामा नये की सर्व विश्व एकाच चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. एकाच स्वरूपाची हे विश्व म्हणजे रूप आहेत. आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व ही रूप आहेत. आकाशासारखं वायू तत्व नाही, वायू तत्वासारखं आकाश नाही. साधी गोष्ट आपण लक्षात घ्यायची. वायू तत्वासारखं तेज तत्व नाही आणि तेज तत्वासारखं वायू तत्व नाही. जलतत्वासारखं तेज तत्व नाही आणि तेज तत्वासारखं जलतत्व नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण लक्षात घेऊ पृथ्वी तत्व म्हणतो. म्हणजे हे प्रत्येक तत्व सेपरेट वेगळं आहे, पण ते कोणाचं आहे? एकाच चैतन्य. पंचमहातत्व असं जे म्हटलं जातं ती एकाच स्वरूपाची ही 5 अंगाने प्रगट झालेली रूपं आहेत. मग रूपं आहेत म्हणजे कसं आहे? प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. प्रत्येकाचा रंग नाही काही. आता पृथ्वी तत्वाची त्या रंग, आकार विकार सगळं येतं. जलतत्वाचा निराकार आहे. कोणत्याही कशातही बसवते आकार धारण करतं, म्हणजे त्याचा स्वतःचा आकार नाहीये. वायू तत्वाला आकार नाहीये, तिथे रंग नाहीये, रूप नाहीये. गंध बाहेरचा आला की तो गंध म्हणतो आपण. म्हणून तेज तत्व, वायू तत्व हे प्रत्येक जणांचं स्वतंत्र गुण आहेत. परत लक्षात, प्रत्येकाचे वेगळे. मग त्याला आपण वेगळं कसं अनुभवतो? त्यांच्या त्या गुणांमुळे अनुभवतो. ते जर गुण नसतील तर अनुभव आला. म्हणजे आकाश तत्वाला कुठे अनुभवता येतं? आकाश तत्वाला आपण म्हणतो हे सगळं ज्याच्यात आहे त्याला आकाश तत्व. आकाश तत्व म्हणजे खरी पोकळी. आता पोकळी कळते. आता लक्षात, पोकळी कशी कळेल? खरं म्हणजे आता हे जे आपली सगळं सॅटेलाइट वगैरे आता अवकाशात सोडतात वगैरे आपण म्हणतो की आता आपले आकाशयान तयार होतं, म्हणजे रॉकेट म्हणतात. त्याच्यातून ते तिथे जातं. त्यावर तिथे नंतर ते जर टीव्हीवर दाखवतं कळतं कशी तरंगत आहेत ते. म्हणजे ग्रह किंवा आपण आता इथून ग्रह बनवू, म्हणजे मुद्दाम एखादा ग्रह सॅटेलाइट म्हणतो ग्रह तयार करतात आणि तो तिथपर्यंत सोडला की त्या पोकळीत गेला की आपोआप फिरतो. आपण पोकळीच्या आत हे पृथ्वीचं स्वतःचं वातावरण आहे. जी पंचमहातत्वाचं वातावरण ते तिथे आहे. ती पोकळी आहे प्रचंड. पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या भोवती जे आपण म्हणतो वातावरण आहे. त्या वातावरणामुळे आपल्याला पोकळी समजत नाही, पण
ज्या वेळेला एखादा व्हॅक्युम पंप आणून जर समजा एखादा ह्याच्यात काढलं की ते आतमध्ये काहीच उरत नाही, 100% व्हॅक्युम होत नाही. हे लक्षात ठेवा. आकाश तत्व म्हणजे संपूर्ण जे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर आहे त्या अवकाशामध्ये आपण पृथ्वीबरोबर फिरतो आहोत. सगळे ग्रह तारे फिरतायत कारण त्या अवकाशात आहेत म्हणून. पण पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर काय होतं, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण खेचलं जातं. पण त्या अवकाशामध्ये पोकळीमध्ये गुरुत्वाकर्षण वगैरे काही कळत नाही, ते तरंगतायत असं आपण म्हणतो ना, सगळं तरंगतात. ती जी पोकळी आहे त्याला आकाश तत्व म्हणतात. आपण वरती आकाश, निळं आकाश आहे असं जे म्हणतो ते आपल्याला दिसणारे रंग आहेत, म्हणजे आकाश तत्वाला रंगच नाही, पोकळीला कुठे रंग आहे. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक 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 म्हणून सगळं विश्वामध्ये जी विविधता आहे ती विविधता का, तर ती विशिष्ट गुणाने प्रगट होतं. म्हणजे रूप असं एकाच पद्धतीने प्रगट नाही होत. सगळी माणसं सारखी म्हटली तरी विविधता आहे. सगळे वाघ किंवा कुत्रे म्हटलं तर सारखे दिसले तरी तिथे विविधता आहे. प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, प्रत्येकाचं वागणं वेगळं, प्रत्येक रंग वेगळा, रूप वेगळा. म्हणून विविधतेमध्ये सुद्धा आपल्याला ते चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या विविधतेत ते चैतन्य स्वरूपाचं भलं झालं पाहिजे. रूपाचं भलं म्हणजे कोणाचं भलं आहे? बर्फाचा गोळा आहे, त्या बर्फाला लाल रंगाचा गोळा बनवला, गोड साखर टाकली, कुठे आंबट टाकली, वेगवेगळे गोळे दिसतात, पण आहे का मुळात बर्फ आहे. म्हणून विविधतेमध्ये हे चैतन्य स्वरूप आहे हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. तो अनुभव घेता येत, अनुभव काय तो रूपाचा घेता येतो, पण तिथे चैतन्य स्वरूप याचा अनुभव घेता येणार नाही. तर हा अनुभव तुम्ही एकदा घेतला त्या धारणेतून ते तो तिथेच आहे, तसंच आहे. बर्फ म्हटलं की सगळे बर्फ सारखेच आहेत ना. बर्फाचे तुकडे 4-5 ठेवले तर आपण काय म्हणतो, माहिती बर्फ आहे. तिथे जास्त आपण विचार करायला जात नाही. तसं सगळ्या रूपाकडे पण विचार जास्त करायला जायचं नाही, चैतन्य आहे. कळलं? ह्या भावातून पाहायला की सर्वांचं मंगलमय व्हावं, सर्वांना सुख शांती मिळावी, ही धारणा एकच लक्षात घ्या. आपल्या ठिकाणी ही धारणा असली पाहिजे की प्रत्येक रूपाचं भलं झालं पाहिजे. प्रत्येकाकडे पाहताना आपल्या ठिकाणी ही भावना निर्माण झाली की ते चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध जितका आपल्याकडे प्रगट होईल तेव्हा मग आपण धारणेवरती पुढच्या वेळेला अधिक चिंतन करण्याचा आज आता आपण ही धारणा प्रत्येकाकडे, म्हणून सर्वांचं भलावं, सर्वांचं भलं व्हावं, या धारणेतून आपल्याला अभ्यास करायचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.